सगळ्या लहान मुलांना चॉकलेट्स आवडतात ना, तसं गोशाळेमधल्या बछड्यांना गूळ म्हणजे त्यांना आवडतो म्हणताना त्यांना त्याची टेस्ट आपल्याला द्यायला लागते. सुरुवातीला ते नाही खात, मग त्यांना आम्ही अगदी लहान जेव्हा असतात ना तेव्हा गुळाचा असा पाक त्यांच्या जिभेला आम्ही लावतो, मग हळूहळू त्यांना ते आवडायला लागतं. आम्ही याच्या आधी त्यांना 3-4 दिवसाआड घालायचो. आत्ता आम्ही निर्णय घेतला आहे सगळ्याच गोमातांना, नंदींना, बछड्यांना दररोज द्यायचा गूळ. मोठ्यांना 100 ग्रॅम साधारण आणि लहानांना 50 ग्रॅम किंवा थोडा कमी पण चालेल. अगदी छोट्यांना, या अगदी छोटे 2 महिन्यापर्यंत 1 महिन्यापर्यंत खातच नाही, पण बाकीच्यांना. कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. मुळामध्ये आपण गूळ चांगल्या क्वालिटीचाच वापरतो इथे. माझ्या घरी जो वापरला जाईल तोच इथे वापरला जातो. आणखीन काय छान असं देता येऊ शकतं चॉकलेटसारखं. चॉकलेट नव्हे, पण चॉकलेट जशी मुलांना आपण देतो तसं तुम्ही पण सुचवू शकता. त्यांच्या खाण्यात आम्ही तुळस वगैरे टाकतच असतो. अर्थात पावसाळ्यामध्ये ते बाहेरचं खाणं जास्त खात नाहीत. बाहेरचं म्हणजे कडबा किंवा आम्ही जे त्यांना पेंड देतो, भुशी देतो. मग परवा आम्ही प्रयोग केला. आमची जेव्हा तेल काढलं गेलं मग पेंड आम्ही त्यांना एक एक सरळ हातामध्ये घेऊन भरवली. मग त्यांनी त्या आवडीने खाल्ली, कारण त्यांना बाकी काय भुसाबिसा खाण्यात इंटरेस्ट नसतो ह्या दिवसामध्ये. आवडलं आहे, मागतायत सगळेजणं. थोडा उद्या सर आपण त्यांना जास्त देऊया. चालेल. हे पाहायला आवडलं असेल तर नक्की शेअरसुद्धा करा, लाईकसुद्धा करा, तुमच्या सूचना पण करा. आपल्याला हे चित्र देशामध्ये आपल्या गावोगावी सर्व दूर करायचं आहे. आणि खरं टार्गेट काय आहे? खरं असं असलं पाहिजे आपलं ध्येय, गावोगावी गोशाळा. हा एक सध्या गोशाळा हा एक पूल आहे सध्याला. खरं ध्येय आहे घरोघरी गाय, घर घर में गौवा. तर घराघरामध्ये येणं अवघड आहे ना, तोपर्यंत किमान गावोगावी अशा काही गोशाळा. त्या सगळ्या गोशाळांना एक मॉडेल उभं करून आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी स्वयंपूर्ण गोशाळा हे शेठ गोशाळेचं स्वप्न आहे. आणि प्रत्यक्षामध्ये आपण कुणाकडनं देणगी घेत नाही. आत्ता मी म्हणजे सचिन शेठ ह्याच्या खिशातून, आणि मग आता बाकी गोशाळा हळूहळू 2-3 महिन्यापासून तर ती लगबग स्वतःच्या जीवावर चाललेली आहे आत्ता. म्हणून आम्ही जी पंचगव्य उत्पादनं बनवतो त्याच्या विक्रीसाठी पण आम्ही खूप प्रयत्न करत असतो. आम्ही मेटावर चक्क जाहिराती लावतो. पहिली गोशाळा असेल शेठ गोशाळा की जी पेड व्हिडिओज बनवते. इन्व्हेस्टमेंट त्यासाठी मी केली, पण त्याचा लाभ असा झाला की आम्हाला काही प्रमाणात तरी विक्री मिळते. नावही होतं एक प्रकारे, की ज्यामुळे लोक आम्हाला प्रॉडक्ट्स मागण्यासाठी फोन करतात. तुम्ही शेठ गोशाळेचे विविध प्रॉडक्ट्स आहेत, पहा वापरून. यातून एक प्रकारे स्वदेशीला चालना मिळेल. आणि स्वदेशी म्हणजे तरी काय, लहानात लहान उत्पादन म्हणजे स्वदेशी. इथे अजिबात मशिनरी नाही आहेत. लेबर बेस मॅन्युअली सगळं काम इथे बनतं आहे. आणि त्यातून गोमातांचं चरितार्थ चालतो आहे. गोमातांसाठी असणाऱ्या स्टाफचा चरितार्थ चालायला मदत होती आहे. त्यामुळे तुम्ही जे उत्पादन घ्याल त्यातून तुमचे पैसे वाया जाणार नाही आहेत, गो सेवेमध्येच लागत आहेत. हे लक्षात ठेवा. काय काय उत्पादन आहे ती एकदा आमच्याकडे लिस्ट मागवा. हेल्थसाठी आमच्याकडे उत्तम अमृतधारा आहे. शांत झोपेसाठी, मेंदूच्या उपचारासाठी पंचगव्य घृत आहे. कॉस्मेटिकमध्ये आमच्याकडे उत्तम साबण आहे शुद्ध खोबरेल तेलाचे. प्रत्येक आमच्या प्रॉडक्ट मागे सुद्धा एक छान कथा आहे, किती क्वालिटी आम्ही जपतो, काय काय करतो त्याची. तर हे सगळ्या गोमातांसाठी आहे, गोमातांमुळे आहे, गोमातांकरिता आहे, त्यांच्या कृपेने आहे. नमस्कार. शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ. www.shetgoshala.com वर तुम्ही आमची खरेदी करू शकता आमच्याकडनं प्रॉडक्टची. किंवा 9356421537 हा सेल्सचा नंबर आहे. आणखीनही आमचे काही सेल्सचे नंबर आहेत, संपर्क करू शकता. यातलं काही नाही करता आलं तरीही काय करू शकतो आपण? एकच करू शकतो. अगदीच काही शक्य नसलं तरी मनावर चांगल्या भावना आपण ठेवूया की अशा ज्या ज्या गोशाळा अशा उद्दिष्टाने चालत आहेत
त्याने हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करत राहण्याची त्यांची जी इच्छा आहे माझ्यासारख्या अनेकांची, ती प्रदीर्घ काळ टिकून राहावी, कुठल्याही नैराश्य येऊन ती कमी होऊ नये, अशी प्रार्थना तुम्ही नक्की करू शकता. नमस्कार. वंदे मातरम. जय गोमाता.